नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे श्री स्वामी समर्थ स्वाती मुठे। तर आज आपण बनवणार आहोत मटर पनीर मसाला। तर त्यासाठी मी घेतले तर 5-6 कांदे चिरून घेतले तर आणि 4 टोमॅटो घेतले तर मीडियम साईजचे। आणि तो चिरून घेतलेला कांदा मी पॅनमध्ये थोडंसं जिरं टाकलं आहे आणि कांदा टाकला आहे। ब्राऊन होईपर्यंत तो परतून घ्यायचा आहे। तो थोडंसं तेल टाकले त्याच्यामध्ये परतवण्यासाठी, थोडंसं परतून घ्यायचं आहे ब्राऊन होईपर्यंत। आणि त्यानंतर इकडे टोमॅटो पण चिरून घेतले मी, 4-5 टोमॅटो घेतले, 4च घेतलेत मी मीडियम साईजचे। आणि पनीर पण चिरून घेतले, म्हणजे काप करून घेतले छोटे छोटे त्याचे। आणि इकडे मटर टाकले शिजवायला आणि थोडेसे काजू भाजून घेतलेत आपण। इकडे मी लसूण, कोथिंबीर आणि आलं तोपर्यंत पेस्ट करून घेणार आहे त्यांची। आणि ते पेस्ट करून झाले, टोमॅटोची पण प्युरी करून ठेवली आहे मी। आणि आता आपण कांदा, काजू आणि कोथिंबीर थोडीशी बारीक करणार आहोत, त्याची पण पेस्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर तेलामध्ये थोडंसं जिरं टाकले आणि खडे मसाले टाकले तर दालचिनी, तेजपत्ता, विलायची आणि मिरे टाकले तर 4-5। तर खडे मसाले टाकल्यानंतर त्यामध्ये आपण कांदा पिसलेला तो टाकणार आहे, तो परतून घेणार आहे व्यवस्थित कांदा। तर तो परतून घ्यायचा व्यवस्थित तेलामध्ये कांदा। त्यामध्ये आपण कांदा परतल्यानंतर आलं, लसूण आणि त्याची पेस्ट पण टाकणार आहे त्या कांद्यामध्येच। आलं, लसूण आणि कोथिंबीर त्याची जी पेस्ट केली होती आपण ती टाकणार आहे त्याच्यामध्ये, ती व्यवस्थित परतून घेणार आहे कांद्यामध्ये। कांदा एकदम तेल सुटेपर्यंत परतवला आहे आणि त्याच्यानंतर मग आलं लसूणची पेस्ट टाकली आहे। आता त्यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहोत, पनीर मसाला, अंबारी मसाला आणि चिकन मसाला थोडासा टाकला आहे त्याच्यामध्ये। आणि लाल मिरची टाकली आहे थोडीशी, धनिया पावडर टाकली आहे, चवीनुसार टाकायची तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी, जसं तिखट आवडतं तसं। आणि त्यानंतर मग आपण ते परतल्यानंतर टोमॅटोची प्युरी टाकणार आहोत। तर टोमॅटो आणि ते सर्व मिक्स करून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित परतवायचं आहे, त्याच्यामधून तेल सुटतं तोपर्यंत परतवायचं आपल्याला व्यवस्थित, म्हणजे भाजी मस्त लागते बघा। कारण तेल सुटेपर्यंत परतलं नाही ना तर भाजी अशी उगीर लागते थोडीशी। तर तेल सुटेपर्यंत मस्त परतून घ्या मसाला। हे पहा आपला मसाला एकदम कोरडा होत चालला आहे। पॅनला मसाला सुटला ना तर मग तो मसाला परतला असं समजायचं। आता त्यामध्ये थोडीशी गावरान तूप टाकणार आहे मी त्याच्यामध्ये थोडंसं, म्हणजे मसाल्यांची जास्त अशी चव लागत नाही आणि भाजी पण छान लागते गावरान तुपामुळे। तर 2 चमचे टाकले मी गावरान तूप। आता त्याला तेल सुटलं आहे बघा मसाल्याला, तर त्यामध्ये मी पनीर टाकते थोडंसं, पनीर परतून घेणार आहे थोडंसं त्याच्यामध्ये। आणि पनीर टाकल्यानंतर थोडंसं मिक्स करून घेते मसाल्यामध्ये पनीर। आणि मग आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत मटर, जे थोडे शिजवून घेतले होते मी मटर, ते टाकणार आहेत त्याच्यामध्ये। मटर टाकून घ्यायचे थोडेसे। मटर टाकून घेतले आहेत, आता मग मिक्स करून घ्यायचे आहेत मग व्यवस्थित ते। आणि पाणी जसं लागेल तसं आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे, जसं तुम्हाला पाहिजे तेवढं गरम पाणीच टाकायचं थोडंसं त्याच्यामध्ये। आणि मीठ टाकलं आहे बघा मी थोडंसं चवीपुरतं, तुम्हाला जसं पाहिजे तसं चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे मी त्याच्यामध्ये। आणि गरम पाणीच ॲड करायचे त्याच्यामध्ये, थंड पाणी ॲड नाही करायचं, त्यामुळे भाजीची जी तरी असते ती निघून जाते थंड पाणी ॲड केल्यामुळं। तर आपण गरम पाणीच ॲड करायचं। आपली भाजी तयार झाली आहे, तर कशी वाटते भाजी बघा, मस्त झाली आहे भाजी ना आपली। आता त्यामध्ये मी टाकणार आहे शेवटी मलाई टाकणार आहे 2 चमचे, त्यामुळे आपली भाजीची चव आणखीनच वाढते। कसुरी मेथी पण टाकतात थोडीशी, पण माझ्याकडे आता सध्या नाही आहे त्याच्यामुळे मी नाही टाकली। तर भाजी कशी झाली सांगा मला,